नाशिकच्या शिवतीर्थावर सुरू असलेल्या साखळी उपोषणाची 105 दिवसानंतर सांगता करण्यात आली आहे। अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुंबईच्या आझाद मैदानावर मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। 20 जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करण्यासाठी आता गावागावात सुरू असलेले साखळी उपोषण थांबवून सकल मराठा समाजाच्या बांधवांनी वाड्यापाड्यांवर वस्त्यांवर जाऊन समाजामध्ये जागृती करून सर्वांना मोठ्या संख्येने मुंबईकडे घेऊन चला असं आवाहन करण्यात आलंय। या अनुषंगाने नाशिकच्या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपोषणासाठी बसलेले सकल मराठा समाजाचे बांधव महिला यांना नारळ पाणी पाजून हे उपोषण सोडण्यात आले। सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथे निघणाऱ्या दिंडी सोहळ्याचं नियोजन करण्यासंदर्भात समितीचं आयोजन करून या दिंडीत सहभागी होणाऱ्या महिला भगिनी बांधवांसाठी जाण्याची सोय करण्याच्याही यावेळी सूचना देण्यात आल्या। त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणाला जर कुठलाही राजकीय नेता आडवा येत असेल तर त्याने मराठ्यांशी पंगा घेऊ नये असा इशाराही देण्यात आलाय। नाशिकच्या शिवतीर्थावर 105 दिवस सुरू असलेलं साखळी उपोषण सोडवण्यात आले। यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 4 महिन्यापासून उपोषण करतायत। मात्र आता गावागावात सुरू असलेले साखळी उपोषण थांबवून सरकारला जाग आणण्यासाठी 20 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आरक्षण मिळेपर्यंत आमरण उपोषण होणार आहे। या उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वच सकल मराठा समाजाने मुंबईकडे निघण्याच्या सूचनाही मनोज जरांगे पाटील यांनी दिल्या। या अनुषंगाने नाशिकच्या शिवतीर्थावर आता संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून जास्तीत जास्त मराठा बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं आणि उपस्थित सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं मी सकल मराठा समाजाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। पत्रकार मित्रांनो, आज गेल्या 3 महिन्यापासून अधिक काळ 105 दिवस तब्बल नाशिकच्या शिवतीर्थावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मूलभूत मागणीसाठी या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। हे साखळी उपोषण अखंडित सुरू होतं। या साखळी उपोषणाने अनेक स्थित्यंतरं पाहिली। या साखळी उपोषणाने अनेक समाजातील सर्वसामान्य माणसाला जोडण्याचं काम केलं। गाव खेड्यावरच्या शेवटच्या माणसाला जोडून ठेवण्याचं काम सातत्याने या साखळी उपोषणाने केलं। जसं या ठिकाणी समर्पित भावनेने या उपोषणाच्या या व्यासपीठावर जे कार्यकर्ते उपोषणाला सातत्याने बसले, त्या कार्यकर्त्यांचा त्याग नाशिकचा सकल मराठा समाज कधी विसरू शकणार नाही। या ठिकाणी नाना बच्चाव नावाचा एक शेतकरी चळवळीतला हिंगणदेहरे गावचा एक तरुण शेतकरी चळवळीमध्ये अनेक स्वतःच्या अंगावर केसेस घेणारा, पण मराठा समाजामध्ये तनमन धनाने राबणारा कार्यकर्ता जेव्हा इथे आपला घरादारावर तुळशीपत्र ठेवून गेल्या अनेक दिवस या साखळी उपोषणामध्ये या ठिकाणी बसलेला आहे। या शिवतीर्थाचा प्यारा मायशीस सुद्धा त्यांनी पार केलेला नव्हता। सण वार सगळे इथे साजरे केले। मी 26 दिवस त्याच्या सोबत होतो। त्यानंतर 55 दिवस विकी बस 55 दिवस निलेश ठुबे नावाचा एक दोनवाड्याचा एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे। तो 55 दिवस या साखळी उपोषणामध्ये आपला घरदार सोडून एक पिशवी घेऊन आला आणि याच ठिकाणी बसला। त्याला विकी दादा गायधनी विकी या ठिकाणी आलेला आहे। या दोघांनी रात्रंदिवस हे उपोषणाचा मंडप सांभाळला। मित्रांनो, त्यागाने समर्पणाने हे उपोषण चाललंय।
सर्व जाती समुदायांनी या आंदोलनाला, या उपोषणाला पाठिंबा दिला। आदिवासी समाज असो, दलित समाज असो, दिव्यांग बांधव असो, विद्यार्थी संघटना असो, वडार समाज, मेहतर समाज आणि एकूण सगळा ओबीसी समाज, सर्वांनी या उपोषणाला या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला। या उपोषणाने अनेक माणसं जोडले। आमच्याकडे कमीत कमी 10,000 लोकांचा फोन नंबरचा डाटा आम्ही संकलित केलेला आहे। रोज या उपोषणाला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्ही नोंद या इथे रजिस्टरला करत असतो। या शिवतीर्थाचं हे व्यासपीठ गेल्या 3 महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मूलभूत प्रश्नाने या ठिकाणी दणाणून सोडलंय आणि या ठिकाणी आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा मूलभूत हक्क मागण्यासाठी गेल्या 3 महिन्यापेक्षा अधिक काळ म्हणजे 105 दिवस या ठिकाणी सातत्यपूर्ण असं अखंडित या ठिकाणी साखळी उपोषण केलं। अनेकांनी या साखळी उपोषणाला भेट दिली, पाठिंबा दिला। विद्यार्थी या ठिकाणी येऊन बसायचे, महिला वर्ग तर रोजच येऊन बसायचा आणि या साखळी उपोषणाने नाशिकच्या मराठा आरक्षणाचा एक इतिहास रचला असून इतक्या अखंड काळ 105 दिवस चालणारं हे मराठा साखळी उपोषण हे मोठी अभिमानाची गोष्ट आहे। मी या समाजाचा प्रवक्ता म्हणून आणि सर्व माध्यमकर्मी, पत्रकार, व्हिडिओ पत्रकार, आपले वेब पत्रकार, त्यानंतर प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकारांनी या उपोषणाला, या आंदोलनाला सर्व दूर पोहोचवण्याचं काम केलं। मित्रांनो, आंदोलन हे एकाचं नसतं, सर्वांचं असतं। तुमचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे का मराठा समाज गेल्या 40 वर्षापासून खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा लढा लढतोय। आमच्या मुलांना शिक्षण आणि रोजगारामध्ये आरक्षण नाही आहे, समाज अधोगतीला गेलेला आहे। शेतकरी आत्महत्या करतात, 90% शेतकरी मराठा समाजाचे शेतकरी आहेत। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, शिकलेल्या तरुणांना नोकरी मिळत नाही म्हणून 100हून अधिक मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या। म्हणून हा वेदनेचा हुंकार म्हणून मराठा समाज सातत्यपूर्ण पद्धतीने या ठिकाणी मराठा साखळी उपोषणात झुकून काम करतोय। या नाशिकच्या शिवतीर्थावर आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आज आपल्याला मनोज जरांगे पाटील यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषद आणि परवाच्या बीडच्या सभेमध्ये ज्या पद्धतीने आव्हान केलं, त्या आव्हानानुसार 20 जानेवारीला मुंबईला 3 कोटीहून अधिक मराठ्यांनी आझाद मैदानावर जायचंय आणि पायी पायी ती रणयात्रा आंतरवेली सराटीपासून मराठा समाज एक पायी दिंडीने त्या ठिकाणी आझाद मैदानाकडे, मुंबईकडे कूच करणार आहे। त्याला आपण सगळ्यांनी जोडलं जायचंय। जणू पंढरीला वारी चालली त्या पद्धतीने कोट्यावधी मराठी एकत्र होतील आणि 20 तारखेला मुंबईमध्ये 3 कोटीहून अधिक मराठे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून त्या ठिकाणी अन्न, पाणी, आपली सगळी राहण्याची व्यवस्था घेऊन आपल्या गाड्या घोड्यांसह मुंबईला जाणार आहे। त्याची तयारी करण्यासाठी कालच निरोप आला आणि काल आंतरवेली सराटीहून निरोप आला आणि पत्रकार परिषदेतून कळालं की महाराष्ट्रातले सर्व साखळी उपोषणं आपल्याला आता थांबवायचे। यानंतर आपल्याला गाव खेड्यावर या ठिकाणी सभा घ्यायची आहे, मराठा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं आहे। त्याचंही नियोजन आजच्या बैठकीत होणं फार गरजेचं आहे। आपल्याला शेवटचा माणूस जो खेड्यापाड्यात वस्तीत राहणारा मराठा समाजाचा शेवटचा माणूस सुद्धा आज 20 जानेवारीच्या त्या उपोषणाला मुंबईला गेला पाहिजे। म्हणून आपल्याला गावोगावी जनजागृती अभियान, मराठा जोडो अभियान घ्यायचंय। त्यासाठी प्रत्येकाने त्या अभियानामध्ये सामील व्हायचंय। ते प्रयोजन आज या ठिकाणी ठरणार आहे आणि यापुढं मराठा समाजावर कुठलाही अन्याय झाला, काही अडचण असली, समाजाचे चांगले निर्णय घ्यायचे असेल तर या शिवतीर्थावर येऊन सकल मराठा समाज सातत्याने एकत्र येईल आणि अशा पद्धतीचं समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या कल्याणासाठी चांगले निर्णय घेण्याची जागा ही आता आम्ही यापुढे भविष्यामध्ये या जागेचा विचार करतोय आणि या ठिकाणी मराठा समाजाच्या या उपोषणाच्या सांगतेला आपण सर्व पत्रकार आले म्हणून मी सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि माझी प्रस्तावना थांबवतो। आणि सगळ्यांना बरोबर नेण्याचं काम नानाबाई चौकच्या माध्यमातून सगळ्या टीमच्या माध्यमातून आज या ठिकाणी मराठा समाज सगळा प्रमुख ध्वज आहे। आपल्या सगळ्यांचं एकच ध्येय आता की जरांगे पाटलाबरोबर राहायचं। जरांगे पाटील जे सांगितलं ते ऐकायचं। जरांगे पाटलांनी सांगितलं उपोषण संपवा आणि आपण आता मुंबईला जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये गावोगाव जाऊन आपण सगळ्या जिल्ह्यामध्ये
प्रत्येक गावात जाऊन तिथं आपला समाज आहे त्यांना सांगून आपण मुंबईला जाण्यासाठी सगळ्यांनी लक्ष राहायचं आहे आणि त्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं. आता वेळ या सांगतेप्रसंगी उपस्थित सर्व मराठा समाजातील नेते सर्वच घटक या ठिकाणी उपस्थित आहेत. एक रेशीम बागेची मिलावळ सत्ता परिषदेच्या नावानं वारंवार जरांगे पाटलांवरती शोकत आहे. त्या मिलावळीचा या ठिकाणी सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. पण आता मराठा समाजातील जे सत्तेतले आमदार आहेत त्यांनी किमान आता तरी डोळे उघडून मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहण्याची आज गरज आहे. विरोधी पक्ष नेहमी मराठ्याच्या बाजूला असतो. त्या विरोधी पक्षाला फक्त मराठा समाजाची चिंता असते आणि तो हक्काचं आरक्षण मागत असतो. पण इतर सत्तेतले जे कोणी आमदार खासदार असतात त्यांना एक सुद्धा आरक्षणाबाबत काढता येत नाही. प्रत्येक पक्ष एकच वक्तव्य करतो की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. सर्वांना आता जरांगे पाटलांच्या माध्यमातून सर्वांना आपली भूमिका स्पष्ट झाली आहे. मराठ्यांचा पाडण्यासाठी सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी त्या गरिबी काव्याने 2-2 दिवस 4-4 दिवस लोक अगोदर मुंबईमध्ये जाऊन आपल्या नातेवाईकांकडे जाऊन 2 दिवस मुक्काम केला होता आणि अचानक त्या मोर्चाच्या ठिकाणी सगळे हजर झाले. त्याच पद्धतीने आपल्याला आता पुन्हा अशाच पद्धतीने 2 दिवस 3 दिवस पहिले आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल. कारण अचानक ज्या पद्धतीने सरकार मुंबईमध्ये जबाबबंदी असेल अमुक असेल काही ना काही थांबवलं. खरं तर जरांगे पाटलांनी सुरुवात केली. नाना बच्चाव यांनी 305 दिवस या ठिकाणी सांगितलं. खरं तर हा मराठ्यांचा लढा अनेक वर्षापासून चालला. कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी सुरुवात केली. अण्णासाहेब पाटलांनी देखील मुंबईमध्ये जो 10 लाख लोकांचा मोर्चा त्या ठिकाणी मराठ्यांचा काढला आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय भोसले साहेब आणि एवढा मोर्चा काढल्यानंतर देखील मराठ्यांची एकही मागणी मान्य झाली नाही आणि त्या ठिकाणी संध्याकाळी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या पद्धतीने स्वतः गोळी घेऊन आत्महत्या केली. तो त्याग आम्ही विसरलेलो नाही. त्याच्यानंतर मराठा समाजाने 58 मोर्चे काढले. संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला. त्याची दखल घेतली त्या सरकारने. मला निश्चितपणे खात्री आहे या पद्धतीने जरांगे पाटील काम करत आहे. या ठिकाणी त्यांना मॅनेज करण्याचा अनेक प्रयत्न केला परंतु ते मॅनेज झाले आणि म्हणून कुठल्याच परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन कसं मोडीत काढता येईल याचा पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आपल्याला आठवत असेल पाटलांचा आदेश आपल्याला खूप सुद्धा मुंबईकडे करायचा. इकडे पाठीची पाट्या बोलण्यापेक्षा आपल्या समाजामध्ये लोकांना यायची खूप जणांना अपेक्षा आहे. परंतु जे काही आपण मोठे म्हणून मिरवतो ना त्या सगळ्यांनी 100-100 200 गाड्या त्यांना करून दिल्या तर समाज आपल्या सगळ्या मोठ्या लोकांनी सगळ्यांनी आपलं अंगीकारावं. बाकी समाज तिथं पोचल आणि समाज लढल. आता नितीन भाऊंनी सांगितलं की वकील म्हणजे MEPच्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला सहकार्यच केलं आणि MEPनी केलंच पाहिजे. तो सगळ्या सकल मराठा समाजाचा तो अधिकार आहे. तो तुम्ही अधिकार त्यांना प्राप्त करून दिलाच पाहिजे. तसा मराठा समाजामध्ये जे कोणी असे नेते म्हणून मिरवताना सगळ्या नेत्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये लोकांना गाड्या उपलब्ध करून द्याव्या. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली करून द्यावी आणि त्या भागातून प्रत्येक नेत्यांनी 200-500 अशा गाड्या जास्तीत जास्त न्याव्या. जसं दत्तानामांनी सांगितलं आपल्या नाशिक जिल्हा हा विदर्भ पुत्र असणारे जरांगे पाटील यांनी त्या विषयाला जेव्हा हात घातला आणि त्या अर्थाने त्यावेळेस सत्ताधारण असं वाटलं की हे जे काही चाललेलं आहे हे 8-15 दिवसामध्ये संपून जाईल आणि बलवा पेटवण्यासाठी कारणीभूत करतील. तशा अर्थाने जरांगे पाटलांनी जे काही नेतृत्व केलं हे आंदोलन आता इतकं मोठ्या प्रमाणामध्ये पेटलेलं आहे. परवाच्या आपण त्या सभेचा जर फोटो बघितला असेल बीडमधला त्या ठिकाणी अतिशय प्रचंड
ज्यावेळी ड्रोनच्या माध्यमातून जो फोटो घेतला त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की लाखोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी ज्या काही मुदती दिल्या त्या प्रत्येक मुदतीमध्ये वेळ काढून करण्याचं काम त्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. यापूर्वीसुद्धा आपले मूकमोर्चे झाले, त्याच्या आधी अण्णासाहेब पाटलांचं आंदोलन झालं, अनेक वर्षापासूनची आपली मागणी आहे. आज काही लोक म्हणतात की मराठा समाज सत्तेमध्ये खूप ठिकाणी आहे, कारखान्यांमध्ये आहे, जिल्हा परिषदेमध्ये आहे, ग्रामपंचायतीमध्ये आहे, यांना कशाला आरक्षण पाहिजे. तर आज रिझर्वेशनच्या पॉलिसीमध्ये सत्तेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आता सहभागी झाले आहेत आणि मराठ्यांच्या संख्येचा विचार केला तर 1-2% लोक समजा सत्तेमध्ये असले नाही, परंतु सर्व समाजामध्ये 2% लोक सत्तेमध्ये आहेतच. याचा अर्थ असं नाही की उरलेले 98% लोक हे सुद्धा पुढे गेलेले आहेत असं म्हणता येणार नाही. आणि त्या दृष्टीने मराठा समाजामध्ये आता जे काही नानांनी सांगितलं पूर्वीचे 100 एकर असेल अशा परिस्थितीमध्ये अवकाळी पाऊस असेल, यापर्यंत आंदोलन असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी भरडला जातो आणि त्याला स्वतःचा पोट भरण्यासाठी सुद्धा आता कुठल्याही प्रकारचे साधन नाही. आणि शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्यांमध्ये कुठेही संधी मिळत नाही. ॲडमिशनसाठी त्यांना त्या ठिकाणी गुणवत्ता असून सुद्धा प्रवेश मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजामधले तरुण आणि तरुणी हे अतिशय वैफल्यग्रस्त झालेले आहेत. या ठिकाणी मराठा विद्यापीठ संस्थेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आजही 200-250 लोक त्या ठिकाणी नोकरी मागण्यासाठी येतात. याचं कारण त्यांना उपजीविकेचं कुठलं साधन राहिलेलं नाही, त्यांची लग्न जमत नाही, नोकरी नसल्यामुळं अशी अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे. आणि त्या बाबतीमध्ये सगळे म्हणतात की द्यायला पाहिजे, मग नाही कोण म्हणतं हेच मला कळत नाही. आणि कसं द्यायचं, काय द्यायचं याचा कात्याकूट चाललेला आहे. जर सरकारने ठरवलं, मागे सांगितलं की घटनातज्ञ आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही ते नक्की देऊ शकतात, फक्त तुमची राजकीय इच्छाशक्ती पाहिजे आणि ते काम करण्याची तुम्हाला त्या ठिकाणी संधी असली पाहिजे. तर त्या गोष्टी तुम्ही करत नाही आणि त्या गोष्टी केल्या पाहिजे. या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांनी जे काही आपल्याला आव्हान केलेलं आहे की सगळ्यांनी आता आपले उपोषणं मागे घ्या. आपले नाना बच्चाव हे गेल्या 105 दिवसापासून या शिवतीर्थावरती उपोषण करत होते. त्यांना त्यांच्या सहकार्याने सुद्धा भरपूर साथ दिली, वेगवेगळ्या संघटनाच्या लोकांनी त्यांना येऊन साथ दिली. आम्हीसुद्धा मराठा विद्याप्रसार संस्थेच्या वतीनं, आमच्या कार्यकारी मंडळाच्या वतीनं, आमच्या जनरल बॉडीमध्ये सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आमच्या वकील संघाचाही आम्ही या पाठिंबा दिलेला होता. आणि या निमित्तानं मी पुन्हा सांगेन की या आंदोलनामध्ये कुठल्या कार्यकर्त्यांवर जर काही गुन्हे दाखल झाले, कुठली कायदेशीर कारवाई झाली तर आमचे सगळे वकील बांधव हे मोफत त्यांच्या केसेस त्या ठिकाणी चालवतील. आणि आता जे काही आपला लढायची जाते त्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुंबईला आपलं नाशिक जवळ असल्यामुळे आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे की जास्तीत जास्त आपल्याला त्या ठिकाणी 105वा दिवस मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट पूर्वीचे सर्टिफिकेट मिळावे, मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसीतून आरक्षण सरकारने द्यावं, यासाठी जो लढा उभा केला होता त्या लढ्याला पाठिंबा नव्हे तर सक्रिय सहभाग हा नाशिककरांनी या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेला आहे, दर्शवलेला आहे. काल मनोज जरांगे पाटलांनी थांबविण्यासाठी आव्हान केलं आणि या व्यासपीठाने पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील तीच भूमिका नाशिककर पुढे घेऊन जातील आणि या आंदोलनामध्ये एकजूट ही या नाशिक जिल्ह्याची ठेवतील. त्याचप्रमाणे आपण आज सकाळी या ठिकाणी हे आंदोलन आज साखळी उपोषण स्थगित करण्यासाठी आपण सगळे सकल मराठा समाज बांधव म्हणून या ठिकाणी जमलेत. मी त्याबद्दल सगळ्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो, या ठिकाणी स्वागत करतो. याच व्यासपीठाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मुंबई या ठिकाणी ते आझाद मैदानावर पायी चालत जाऊन या ठिकाणी आमरण उपोषणाची त्यांनी घोषणा केलेली आहे. किती दिवस आमरण उपोषण करायचं, किती दिवस सरकारला धारेवर धरायचं, तुमची आमची सुद्धा जबाबदारी आहे की मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले पाहिजे. त्याच्या आत या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेऊन मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत जरांगे पाटलांच्या त्या पूर्ण केल्या पाहिजे. गेल्या 3 दिवसांपासून
सत्ताधारी पक्षातले अनेक वक्ते प्रवक्ते जरांगे पाटलांची भूमिका चुकीची कशी ही सांगण्यासाठी प्रयत्न करताय। काल एक पत्रकार बंधूंनी एक बाईट केला, खरं तर त्यांना त्याच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नव्हता। त्यांनी सांगितलं का जरांगे पाटील प्रत्येक ठिकाणी लाईव्ह सगळ्या गोष्टी करतात आणि मग बीडच्या सभेच्या अगोदरची गोष्ट लाईव्ह का केली नाही? अहो सगळ्या गोष्टी ओपनच असतात। जो काही निर्णय घेतला तो त्यांनी जाहीर व्यासपीठावरून सांगितला आणि तो मराठ्यांना मान्य आहे। तुमचं पोटसूळ उठण्याचं कारण काय? 20 तारीख जर त्यांनी डेडलाईन दिलेली असेल सरकारला तर ती मराठ्यांना मान्य आहे ना। तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी विपक्षपणा करून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम कोणी व्यक्तीनं करू नये आणि म्हणून जरांगे पाटलांचा मुंबईचा लढा म्हणजे मराठ्यांचा लढा आहे, लक्षात घ्या। जरांगे पाटील ते म्हणतात समाजाला विचारत नाही। अहो आम्ही सगळ्यांनी जरांगे पाटलांना वैयक्तिक तो अधिकार दिलाय आणि जरांगे पाटील जी भूमिका घेतील ही समाजाची भूमिका आहे, मान्य आहे। आपल्याला मान्य आहे का नाही? सगळ्यांना एक हात वर करून सगळ्यांनी सांगा का नाशिक समाजाला जरांगे पाटील जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। त्याच्यामुळे कोणाचं पोटसूळ उठण्याचं काही कारण नाही। राहिला प्रश्न मुंबईच्या त्या आंदोलनाच्या संदर्भात, नाना भाऊ, राम भाऊ, तुमच्याकडे सगळे नंबर आलेत। तुम्ही गावोगाव आम्ही तुम्ही सगळे मिळून प्रत्येक गाव खेड्यातल्या माणसापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी सुनील भाऊ आहेत, आदरणीय दत्ता नाना आहेत, विलासांना आहेत, बनकर साहेब आहेत आणि सर्वच एवढ्यांच्या सगळ्यांच्या नावं घेणं शक्य नाही। पण आपण सगळे ज्या पद्धतीनं शिवजन्मोत्सव सोहळा या नाशिक जिल्ह्यात सुरू करायच्या वेळेस ज्या पद्धतीनं कमिट्या केल्या होत्या, काही शहरासाठी केल्या, काही ग्रामीण भागासाठी केल्या, त्या तालुकानिहाय काही कमिट्या आपण स्थापन केल्या। त्या पद्धतीनं आपण शिवजन्मोत्सव सोहळा हा फक्त 19 फेब्रुवारी हा साजरा झाला पाहिजे याच्यासाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केले त्याला आपल्याला यश आलं। त्याच पद्धतीनं आता सुद्धा 20 तारखेपर्यंत आपल्याला ही जनजागृती करायची, कारण मुंबईच्या आंदोलनामध्ये जर ते यशस्वी करायचं असेल तर सगळ्यात मोठा ऐतिहासिक वाटा हा नाशिककरांनाच उचलावा लागेल, कारण नाशिक जिल्हा हा मुंबईच्या जवळ आहे। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे सह गौरव पाटील, नाशिक।